जमिनींचे व्यवहार आणि त्या व्यवहारांमध्ये गुंतलेले राजकीय नेते हे समीकरण आपल्या देशाला आता नवं राहिलेलं नाहीये। यानं त्या पद्धतीनं जमिनी मिळवायच्या आणि त्यातून अर्थकारण साधायचं याची अगदी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत। राज्यामध्ये सुद्धा आणि देशामध्ये सुद्धा अनेकदा हे व्यवहार जनतेसमोर येतच नाहीत, पण जेव्हा येतात तेव्हा त्यातली माहिती डोकं चक्रावणारी असते। राजकीय नेते आणि व्यवस्थेचं साटलोटं, राजकीय नेत्यांसाठी वाटेल त्या तडजोडी करायला झुकणारी व्यवस्था हे कधी संतापाचं आणि अनेकदा आपल्या उद्वेगाचं कारण ठरतं। आज त्या सगळ्यात आणखी एक भर पडलीये। प्रकरण पुण्याचं आहे आणि प्रश्नचिन्ह आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर। कारण या प्रकरणामध्ये ज्यांचं नाव ठळकपणे पुढे आलंय ते आहेत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ अजित पवार। प्रकरण पुढे आल्यानंतर विरोधकांनी टीका केली आहे, सत्ताधाऱ्यांनी चौकशीची माहिती दिली आहे, बाकी चर्चा करणाऱ्यांनी त्याला राजकारणाशी जोडलंय वगैरे वगैरे। पण जवळपास 350 कुटुंबांचं सुखी होण्याचं, आर्थिक विवंचनेतून मोकळं होण्याचं स्वप्न या व्यवहारामध्ये पार गुडूप होतं याची कुठे चर्चाच होत नाही। राजकीय नेत्यांसाठी झुकणारी व्यवस्था सामान्यांना का नाडते याचं उत्तर कुणीही देत नाही। आपल्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचाराला आवाज मिळतो, पण हक्काची साध मात्र क्षीण का होते हा सवाल या सगळ्या प्रकरणातून उपस्थित होतोय।